राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. शहरातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आता शरद पवारांनी राजकीय हालचालींमध्ये वाढ केली असून सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यात पदाधिकाऱ्यांशी अजित पवार आज चर्चा करणार आहेत. परंतु शरद पवारांच्या दौऱ्याच्या आधीच अजित पवार शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. शरद पवार गटातील बडा नेता अजित पवार गटात दाखल होणार आहेत. अजित पवार सांगोला आणि मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यातच सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या युवा मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवासाठी अजित पवार अध्यक्ष आहेत. मंगळवेढ्यातील शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे एकत्र येणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम झाल्यानंतर पवार हे सोलापुरात मुक्कामासाठी येणार आहेत. त्यापूर्वीच अजित पवार शरद पवारांना मोठा धक्का देणार आहेत. शरद पवार गटातील माजी नगरसेवक तौफिक शेख, आनंद चंदनशिवे यांच्याबरोबर इरफान शेख, गणेश पुजारी, साजिद पटेल यांच्यासह मान्यवरांचा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. हे सर्व नेते सध्या मुंबईत दाखल झाले आहेत. तौफिक शेख यांनी एमआयएमच्या उमेदवारीवर सोलापूर शहरामध्ये मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना चांगलाच घाम फोडला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत एमआयएमचे 13 माजी नगरसेवकांनीही प्रवेश केला होता. ते सर्व तौफिक शेख यांचे नेतृत्व मान्य करतात.